शिवसेना पक्ष आणि चिन्हासंदर्भात ऑगस्टमध्ये सुनावणी तर सप्टेंबरमध्ये निकाल। स्थानिक निवडणुकांमुळे जवळची तारीख देण्याची सिब्बल यांची मागणी। निवडणूक आयोगाने शिंदेंना बेकायदेशीरपणे धनुष्यबाण चिन्ह दिलं, संजय राऊतांचा आरोप। तर कोर्टाच्या निकालाची आम्ही चिंता केली नाही, आशिष जयस्वाल यांची प्रतिक्रिया। अक्कलकोटमध्ये संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाडांना काळं फासलं, संभाजी महाराजांचा एकेरी उल्लेख केल्याचा आरोप। तर घटनेनंतर कार्यकर्त्यांकडून फुलांची उधळण करत दुग्धाभिषेक। आरोपींवर हवी ती कलम लावण्यात आली नाहीत, अनेक मंत्री आणि गृहमंत्रालयातून पोलिसांना फोन। मारहाण प्रकरणात प्रवीण गायकवाड यांचा गंभीर आरोप। पोलिसांनी तक्रार घेऊन आरोपींना तात्काळ अटक केली, मुख्यमंत्र्यांची विधानसभेत माहिती। योग्य ती कलम लावून कारवाई करण्यात येईल, मुख्यमंत्र्यांची ग्वाही। दीपक काटे भाजपचा कार्यकर्ता, पण प्रवीण गायकवाडांवरील हल्ल्याशी पक्षाचा संबंध नाही। गायकवाडांवरील हल्ल्याबद्दल बावनकुळेंची प्रतिक्रिया। इगतपुरीत आजपासून मनसेचं 3 दिवसीय शिबिर। उद्धव ठाकरेंसोबतच्या युतीबाबत चर्चा करणार, राज ठाकरेंच्या भूमिकेकडे लक्ष। मनसे नेते इगतपुरीत दाखल। राज ठाकरेंविरोधात महाराष्ट्राच्या डीजीपींकडे तक्रार, मारहाण करताना व्हिडिओ काढू नका या विधानावर आक्षेप। वरळी डोममधील मेळाव्यात केलेल्या वक्तव्यावरून तक्रार। जयंत पाटलांनी राष्ट्रवादीच्या प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा दिलेला नाही, खासदार सुप्रिया सुळे यांची माहिती। विधान भवनाच्या पायऱ्यांवर सत्ताधाऱ्यांचा आनंदोत्सव। छत्रपती शिवरायांचे 12 किल्ले युनेस्कोच्या यादीत समाविष्ट झाल्यानंतर जल्लोष। अजित पवारांकडून पुण्यात स्वबळावर लढण्याचे संकेत, महापालिका निवडणुकीच्या कामाला लागण्याच्या सूचना। तर देवेंद्रजींचेही पुण्यावर लक्ष, अमृता फडणवीसांचं वक्तव्य। मुख्यमंत्री फडणवीस महाराष्ट्राचा दौरा करणार, स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीआधी महाराष्ट्र पिंजून काढणार, निवडणुकीच्या तयारीचा घेणार आढावा। भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण ऍक्टिव्ह मोडवर, आजपासून पुढील 6 दिवस भाजपच्या बैठका, आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या अनुषंगाने मार्गदर्शन। मालवणमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेला भाजपचा धक्का, मंदार केणींसह ठाकरेंच्या शिवसेनेचे 3 नगरसेवक भाजपमध्ये। 8 वर्षात मुंबईत मतदारांची संख्या 10 लाखांनी वाढली, महापालिका निवडणुकांआधी मोठी माहिती समोर, मतदार यादी अद्ययावत करण्याचं काम वेगात सुरू। पुण्यातील गुडलक कॅफेचा परवाना तात्पुरता निलंबित, बनमस्कात काचेचे तुकडे आढळल्यानं अन्न औषध प्रशासनाची कारवाई, त्रुटी दूर होईपर्यंत परवाना निलंबित। मुंबईत 51 कबुतरखान्यांपैकी सर्वाधिक 10 कबुतरखाने मालाडमध्ये, कबुतरांच्या विष्ठेमुळे श्वसनाचे आजार होण्याचा धोका, कबुतरखाने तातडीनं बंद करण्याची मागणी। कोयना धरणाचे 6 दरवाजे उद्या उघडणार, धरणात पाण्याची आवक वाढल्यानं निर्णय, धरणातून 5000 क्युसेकनं विसर्ग करणार। अविमुक्तेश्वरानंद गिरवतायत मराठीचे धडे, विचारलेल्या प्रश्नांना अविमुक्तेश्वरानंद यांचं मराठीतून उत्तर। खोबरेल तेलाच्या किमतीत 3 पटीनं वाढ, नारळाच्या उत्पादनात 40% घट झाल्यानं तेलाचे दर कडाडले। शक्तीपीठ महामार्गावरून कोल्हापूर जिल्ह्यात संघर्षाची चिन्ह, शक्तीपीठ महामार्गाच्या समर्थनार्थ गडहिंग्लजमध्ये शेतकऱ्यांचा मोर्चा, महामार्गासाठी जमीन घेण्याची मागणी। राजस्थानमधील 18 जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस, आतापर्यंत 6 जणांचा मृत्यू, तर मध्य प्रदेशमध्येही पावसाचा हाहाकार। गाझातील युद्धबळींची संख्या 58,000वर, इस्रायल आणि हमास दरम्यान गेल्या 21 महिन्यांपासून युद्ध, मृतांमध्ये निम्म्याहून अधिक महिला आणि लहान मुलांचा समावेश असल्याची माहिती। इटलीच्या जेनिक सिनरनं पहिल्यांदाच पटकावलं विम्बल्डनचं जेतेपद, फायनलमध्ये स्पेनचा गतविजेता कार्लोस अल्काराजला नमवलं, सिनरच्या नावावर 4था ग्रँड स्लॅम। लॉर्ड्स कसोटीचा आजचा शेवटचा दिवस, टीम इंडियासमोर विजयासाठी 135 धावांचं आव्हान, जयस्वाल, करुण नायर, गिल स्वस्तात बाद, केएल राहुलच्या खांद्यावर मदार।